या ठिकाणी शेवटच्या टप्प्यामध्ये एखादे वडील किंवा आई आपल्या मुलांना जेव्हा भेटायचं असतं, तसेच प्रकारे त्यांनी आपल्या वडिलांनी आपली शेवटची भेट आपल्या मुलीला घेतली असं या ठिकाणी त्यांच्या परिवारातून कळालं. त्यांच्या मुलीला त्यांचे वडील शेवटचे काय म्हणले बघा, ऐका तुम्ही काय म्हणले. पप्पांनी शेवटचा आमच्यावरून हात फिरवला आणि आम्हाला म्हणले की आपल्याला आरक्षण नाही दिलं तरी आपण जरी आपल्याला जरी आरक्षण नाही दिलं तरी आपण कसं जगावं हे सांगितलं आणि त्यांनी आत्महत्या केली आम्हाला न सांगता. आणि आम्हाला माहित पण नव्हतं त्यांनी असं करतील म्हणून. आणि मराठा आरक्षणासाठी पप्पांनी आमच्यासाठी आत्महत्या केली. आम्ही 4 जण असल्यामुळे आम्हाला खर्च आमची परिस्थिती नसताना देखील चौघांचा खर्च करणं माझ्या पप्पांना ही होत नव्हतं आणि त्यामुळे पप्पांनी आमची आत्महत्या केली, कारण आम्हाला आरक्षण भेटलं नसल्यामुळे. या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब तुम्ही सांगा, सर्वसामान्य शेतकऱ्याच्या घरातल्या मुलांनी शिक्षण करावं की नाही करावं? कारण तुम्ही बघू शकता, हा त्यांचा छोटा मुलगा आहे, ही त्यांची मोठी मुलगी आहे, 2 नंबरची मुलगी आणि 3 नंबरची मुलगी. 4 मुलांचा शिक्षणाचा खर्च खरंच जपावल का? आणि त्याच्यामध्ये तुम्ही आमच्या समाजाला, म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की समाजाला नसलेली सुविधा, याच्यामुळे सर्वसामान्य मुलाप्रमाणे त्यांच्या शिक्षणाचा ते खर्च झपाव करत नव्हते. त्यामुळं त्यांची शेवटची आरक्षण दिल्यानंतर सुद्धा मुख्यमंत्र्यांचं हे आरक्षण शेवटच्या कायम अंतिम टप्प्यापर्यंत राहील का नाही राहील असा त्यांना विश्वास वाटत नव्हता. हीच त्यांची गोष्ट त्यांच्या डोक्यात बसली आणि त्यांनी शेवटचा निरोप काल 9:30 वाजता या ठिकाणी एका भगव्या रुमालाला, म्हणजे आयुष्यभर ज्यांनी खांद्यावर भगवा घेऊन फिरले त्याच भगव्या रुमालाने शेवटचा अंत्यविधी केला, गळफास घेतला. आपण त्याच्याबद्दल त्यांच्या घरातील त्यांच्या भावाशी बोलूया. काय म्हणणं आहे त्यांचं? काय म्हणणं? काय नाही, आरक्षण मिळालेलं होतं. आरक्षण मिळालेलं असताना त्यांनी 2 दिवस येऊन इथं थोडा एन्जॉय केला, त्यांनी नाचले वगैरे. आणि नंतर पुन्हा ते जरांगे पाटलाची बातमी ऐकली की बाबा त्यांनी जर आरक्षण मध्ये आपल्याला मंत्र्यांनी जर काय धोका दिला आणि आपण तर मुंबईचं भाजीपाला बंद करू, ते त्यांनी ऐकल्यानंतर सगळ्या लेकरांच्या डोक्यावर हात फिरवला त्या दिवशी संध्याकाळी आणि गळपास घेतला त्यांनी. आता आम्ही आहोत एवढे 12-13 जण कुटुंबाचे, आम्हाला आहे 1.5 एकर जमीन. आता सोयाबीन लावलेला आहे, गुडघ्याएवढं पाणी आहे त्याच्यामध्ये. आम्ही करायचं काय गोरगरिबांनी सांगा मंत्री महोदय. या ठिकाणी पुन्हा अजून एक प्रश्न उपस्थित झालेला आहे. मुख्यमंत्री साहेब, 3 एकरची शेती असताना सर्वसामान्य माणसाने शेती कशी करायची? आणि शेतीचं धोरण गेल्या 3 वर्षापासून तुम्ही केलेलं आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांचा तुम्ही कुठल्याही प्रकारचा पीक विमा देत नाही, काही नाही म्हणा, हा गोष्टी इथं विषयाची नाहीये. परंतु विषय असा हाताळायचा आहे की 3 एकर शेतीमध्ये 16 ते 17 व्यक्ती कशा सांभाळायच्या, आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, या सर्व गोष्टीला मुख्यमंत्री साहेब तुमच्याकडे उत्तर आहे का? पुन्हा शेवटचं मला असं म्हणायचं आहे की या ठिकाणी एका सर्वसामान्य शेतकऱ्यानं, एका सर्वसामान्य मराठा समाजसेवकानं या ठिकाणच्या टीव्ही चॅनलला आणि इतर बातम्या ज्या चालत आहेत, मराठा समाजाला आरक्षण भेटलं आणि आरक्षण दिलं म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जरी जाहीर केलं असलं तरी महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यावर या मृत झालेल्या, काय नाव त्यांचं मला दिगंबर कातोळे यांचा विश्वास नव्हता. कारण गेल्या 40 वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण भेटावं म्हणून प्रत्येक आरक्षणाच्या मोर्चात सहभागी होणाऱ्या दिगंबर कातोळेला महाराष्ट्रातील प्रत्येक मुख्यमंत्र्यांचा अभ्यास झाला होता. प्रत्येक वेळी काम काढावपणा करून मराठा समाजाला फक्त हातावर तुरी टेकवण्याचं काम करणाऱ्या मुख्यमंत्र्यावर अविश्वास झाल्यामुळं दिगंबर कातोळे यांनी काल 9:30 वाजता रात्री तुळजापूर या ठिकाणी आपल्या शेवटचा श्वास सोडलेला आहे. खरंच मी पुन्हा सत्यवादी सोबत वैजनाथ सुरेशे त्यांच्या फॅमिली सोबत या ठिकाणी आले. तुम्ही बघू शकता पूर्ण फॅमिली, पूर्ण बघा, पाठीमागे त्यांचा मित्र परिवार आहे. पाठीमागील मित्र परिवार दाखवा जे त्यांच्या या दुःखामध्ये सहभागी झालेले आहेत, त्यांचे मित्रमंडळी. मग तुम्ही सांगा, आजूबाजूच्या या भागामध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य सर्व समाजासोबत आपली नाते कायमचे ठेवून या ठिकाणी वावरत असणाऱ्या दिगंबर कातोळेला महाराष्ट्रातील मुख्यमंत्री न्याय देतील का? त्यांच्या परिवारातील 4 मुलांचे दायित्व स्वीकारतील का? आणि महाराष्ट्रातील संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांच्या
पाठीवर वजे टाकून गेलेल्या दिगंबर कातोळे साहेब कातोळे यांना महाराष्ट्रातील या संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटलांचं पाठबळ हवं आहे. त्यांच्या लेकराला त्यांचं दायित्व हवं आहे, ते पालकत्व हवं आहे. त्यामुळे या माझ्या सत्यवादी न्यूज तर्फे महाराष्ट्रातून सर्व समाज बांधवांच्या वतीने, तुळजापूर येथील मराठा समाजाच्या वतीने, सर्व समाज बांधवांच्या वतीने, जातीय पूर्ण टोटल 18 पगड जातींच्या वतीने नम्र निवेदन आणि तुम्हाला नम्र विनंती की जरंगे पाटील साहेब, तुमचा जो असणारा हा कार्यकर्ता, तुमच्या भगव्याचा, तुमचा मराठा सेवक दिगंबर कातोळे यांना आपल्या मृत्यू प्रमाणपत्रात, मृत्यूच्या शेवटच्या चिठ्ठीमध्ये त्यांनी त्यांच्या 3 मुली आणि एका मुलाचं पालकत्व तुम्ही स्वीकारून त्याला शिक्षणाच्या पूर्ण सोयी पुरवाव्यात म्हणून शेवटची चिठ्ठी तुमच्या नावानं सोडलेली आहे. म्हणून तुम्हाला शेवटची विनंती आहे की जरंगे साहेब, तुम्ही त्यांना न्याय द्या आणि मुख्यमंत्र्याकडे त्यांच्या परिवाराला जेवढा होईल तेवढा तुम्ही मदत करण्यात. या ठिकाणी पुन्हा मी या दुःखात सहभागी झालेलो आहे. सत्यवादी सोबत वैजनाथ सुरोशे. आता काल रात्री 9:30 वाजता या ठिकाणचे जे समाज बांधव आहेत त्यांनी आत्महत्या केलेली आहे. कारण मुख्यमंत्री साहेबांना आरक्षण दिलं, त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन तर केलेलं आहे, परंतु दिलेलं आरक्षण टिकल किंवा नाही टिकल आणि आपल्या 4 मुलाच्या भविष्याला कलाटणी देण्यासाठी आपली गोरगरिबीचे दिवस काढत असताना स्वतःच्या पोटाला चिमटा देऊन आपले आयुष्य आणि भविष्य घडवण्यासाठी मुलाला उच्च शिक्षण देण्याचं किंवा आपल्या ऐपतीप्रमाणे स्वतःचं शिक्षण देण्यासाठी तसं शिक्षण देण्याचा प्रयत्न करणारे या ठिकाणचे दिगंबर यांनी काल आत्महत्या केलेली आहे. आज आपण त्यांच्या परिवाराला भेटण्यासाठी त्यांच्या ठिकाणी आलेलो आहेत. कारण आज सकाळी त्यांच्या, आता काही व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे झाले, काय झाले, आत्महत्या कशी केली आणि आत्महत्या करताना त्यांच्या खिशामध्ये महाराष्ट्रातील संघर्ष योद्धा म्हणलं तर भारतातील आता मराठ्याचे जे संघर्ष योद्धा आहेत मनोज जरंगे पाटील यांना शेवटच्या चिठ्ठीमध्ये मृत्यू प्रमाणपत्र म्हणलं तरी चालतं, त्याला मृत्यूपत्र जरी म्हणलं तरी चालतं. आणि शेवटची अंतिम इच्छा जे व्यक्त करण्यासाठी त्यांनी मनोज जरंगे पाटलाला लिहिलेली आपली शेवटची चिठ्ठी, त्या चिठ्ठीमध्ये त्यांनी असं लिहिलं की मनोज जरंगे पाटलांनी मी मेल्यानंतर किंवा मी आत्महत्या केल्यानंतर माझ्या 4 मुलाचं दायित्व म्हणजे पालकत्व स्वीकारावं, माझ्या मुलांना शिक्षण द्यावं आणि त्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी त्यांनी मनोज जरंगे पाटलांनी त्यांचा स्वीकार करावा, अशा प्रकारची एक त्यांनी चिठ्ठी लिहिलेली आहे. आणि ती चिठ्ठी सुद्धा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. याच्यामध्ये बघा, पूर्ण FR पोलीस स्टेशनचे सर्व काही प्रशासकीय सेवेमध्ये सर्व FR दाखल झालेले आहे. त्याप्रमाणे आपण आज या ठिकाणी त्यांच्या परिवाराला महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांनी, तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे आणि या ठिकाणचं बसलेलं जे सरकार आहे, ज्या सरकारनं या परिवाराला काय मदत देता येईल, कशा प्रकारे देता येईल, कारण जिवंत असताना या ठिकाणच्या दिगंबरच्या परिवाराला किंवा त्यांना आवश्यक असणाऱ्या गोष्टी या महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांनी पुरवल्या नाहीत. जर त्यांनी गेल्या वेळेसच म्हणजे 2014ला किंवा गेल्या 2 वर्षापूर्वी किंवा ज्या ठिकाणी आम्ही आरक्षणाचा मोर्चा घेऊन गेलो होतो त्यावेळेस जर आरक्षण जर दिलं असतं तर आज दिगंबर यांना स्वतःचा जीव गमवावा लागला नसता. कारण 2 वर्षाचा कालखंड उलटल्यानंतर या ठिकाणी महाराष्ट्रातील मुख्यमंत्री असतील, ज्या आधी एकनाथराव शिंदे होते, त्याच्यानंतर या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बसलेले आहेत. त्यामुळे त्यांनी त्यावेळेसच आरक्षण जर दिलं असतं तर या ठिकाणी दिगंबर यांना आपला जीव गमवावा लागला नसता. तर आपण बोलूया त्यांच्या परिवारातील व्यक्तीला. तर तुझं काय नाव दीदी, काय म्हणलीस तू? माझं नाव पूर्ण काजल दिगंबर काचोळे. म्हणजे तुझे पप्पा तुला भेटले होते का काल? काय म्हणले होते पप्पा, काय बोलले का? काय बोलले नव्हते, पण पप्पा आमच्या समोर बसून रडले होते शेवटचं. काय म्हणले पप्पा? रडले म्हणजे नेमकं काय रडले? नाही सांग तुझ्या भाषेत, तुला जसं बोलले तसे, जसे एखादी वडील सांगतात ना, म्हणजे रडले म्हणजे तुला रडले म्हणजे शेवटचं रडले, काय बोलले, काहीतरी काही बोलले? काय बोलले नाही, फक्त शेवटचं आमच्या डोक्यावर हात फिरून रडले आमच्या समोर. म्हणजे या ठिकाणी सांगायचं की एका आयुष्याची शेवटची जी भेट असते ना माणसं, ते बघू शकतात की सर्वसामान्य परिस्थिती असणार या ठिकाणचं दिगंबरचं घर, जे
भर पावसामध्ये सुद्धा बदबद गळत. मग तुम्ही सांगा, एवढी सर्वसामान्य परिस्थिती असताना हे तुम्ही बघू शकतात की मातीचं घर आहे, जे मातीनं लिपलेलं आहे. अद्यापपर्यंत या 21व्या शतकात म्हणजे टोटल सिमेंटाची ज्या ठिकाणी रोड झालेली असताना, सिमेंटाची घरं असताना या ठिकाणी मातीची घरं बघू शकता तुम्ही अवका पडायले. मग मुख्यमंत्री साहेब तुम्हाला सांगायचं कारण म्हणजे व्हिडिओ दाखवण्याचं कारण, सर्वसामान्य परिस्थिती असताना हे बघू शकता. ह्याच खोलीमध्ये मला वाटतं त्यांनी आत्महत्या केली काहीतरी, बरोबर आहे का? ह्या खोलीमध्ये फासावर लटकून हे बघू शकता तुम्ही अवका. ह्या ठिकाणी भगव्या गमछेने गळ्याला शेवटचा अंत्यविधी केला. अंत्य म्हणजे शेवटची अंतिम यात्रा संपवलेली आहे साहेब. दाखवण्याचं कारण बघा, आरक्षणासाठी असे आतापर्यंत कितीतरी बळी गेलेत, तुम्ही असे किती बळी घेणार? हा मला मुख्यमंत्री साहेब तुम्हाला शेवटचा प्रश्न आहे.